केंद्र सरकारने 15,000 टन दुधाची पावडर आयात करून दूध उत्पादकांवर पुन्हा एकदा जिवारी घाव घातलेला आहे। देशभरामध्ये 3.5 लाख टन दुधाची पावडर वेगवेगळ्या गोदामांमध्ये पडून आहे। दुधाचं अतिरिक्त उत्पादन झाल्याची आवई उठवली गेली आहे आणि त्यातून 35 रुपयावर गेलेले दुधाचे भाव हे 24 रुपयापर्यंत खाली पाडण्यात आलेले आहेत। दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा त्यातून भरून निघत नाही आणि त्यामुळे आजपासून महाराष्ट्रभर दूध उत्पादक रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत, टाळं फोडतायत। अशा पार्श्वभूमीवर अगोदरच मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही 15,000 टन दुधाची पावडर का आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाहीये। दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा। देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशा प्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।